महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः। ॐ णो जपं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। आज ह्या ब्रह्मसोहळ्याला सर्व जमलेली धर्मधन भाग्यवान माझ्या माया बहिणी, छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। आज सुवर्णाच्या पानामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवावा असा दिवस आहे। ह्या मंगल दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे। खरंच खूप आनंद होतोय। या कलियुगातला इतिहासामधला दिवस 22 जानेवारी प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होती। रामलल्लाचा वनवास खरोखर आज पूर्ण झालेला आहे, संपलेला आहे। बघा ना, या दिव्य भारताला कसे महापुरुष लाभलेले आहेत। म्हणजे राम प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके आहेत। राम प्रत्येकाच्या हृदयाचं मंगल आहे। राम प्रत्येकाच्या हृदय मंदिराचा देव आहे। राम पूर्ण सृष्टीचा मंगल आहे। राम पूर्ण सृष्टीचा प्रकाश आहे। राम मर्यादा पुरुषोत्तम या सर्व सृष्टीचं इष्टदैवत आहे। राम मर्यादा पुरुषोत्तम आपल्या सर्वांचा एक कुटुंबातला जिव्हाळा आहे आणि राम मर्यादा पुरुषोत्तम या विश्वाचा मालक आहे। राम मर्यादा पुरुषोत्तम ज्या बाल ब्रह्मचारीने हृदय मंदिरामध्ये ठेवला आणि छाती फाडून अख्या विश्वाला दाखवला, त्या प्रभू हनुमंताच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। आज हनुमंताला किती आनंद होत असेल आपण त्याची कल्पनाही करू शकणार नाही। कारण की मी असं म्हणेल, जर आज 22 जानेवारी हा मंगल प्रकाश कोणाचा असेल, मला असं वाटतं हे मंगल वातावरण कोणाचं असेल, भक्तिमय वातावरण कोणाचं असेल आणि याचं रक्षण करणारा कोण असेल तर त्याचं नाव आहे संकटमोचन। कारण भगवान हनुमंताने आज राम प्रभूची प्राण प्रतिष्ठा व्हावी याच्यासाठी कडे कोट बंदोबस्त हनुमंताने केलेला आहे। प्रभू रामचंद्राचा हा मंगलमय सोहळा आनंदात पार पडावा म्हणून हा संकटमोचन सर्वांना सतसत विवेक बुद्धी देत आहे आणि ह्या मंगल कार्याचा साक्षी सगळ्यांना बनवत आहे। हे भाग्याची गोष्ट आहे। धर्मधन भाग्यवंतांनो, माझ्या माया बहिणींनो, आपण सर्व
प्रभू रामाचे भक्त आहात, आपण हनुमंतराचे भक्त आहात आणि हा भारत खूप मोठा आध्यात्मिक आहे. अध्यात्माची फार मोठी परंपरा आहे. मी नेहमी सांगत असतो, कारण की समोर हनुमंतराच्या समोर धर्मध्वज आहे, हनुमान धर्मध्वज आपल्याला सर्वांना साक्ष देत आहे. सूर्याच्या कोटी प्रकाशाने तो पूर्ण सृष्टीला प्रकाश देत आहे. आणि आज या मंगल दिनाचे साक्षी आपण सर्व राम भक्त, हनुमान भक्त, देशभक्त आपण सगळे आहात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, विशेष महापुण्यवंतांचे मी नाव घेणार आहे. आदरणीय, वंदनीय, पूजनीय ज्यांनी ज्यांनी या राम मंदिरासाठी प्रयत्न केले. उदाहरण अशोक शिंगलजी असतील, आदरणीय आडवाणी साहेब असतील, आदरणीय माजी मुख्यमंत्री उमा भारती असेल, आता मुख्यमंत्री पदावरती आहेत योगी महाराज असतील, आणि खरोखर मी तर असं म्हणेल हिंदू हृदय सम्राट आदरणीय, वंदनीय, पूजनीय बाळासाहेबजी ठाकरे, आपल्या सर्वांचं हृदय, आपल्या सर्वांमध्ये एक हिंदू तत्वाला प्रत्यक्षात जागृत करणारे म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आतापर्यंत या देशाला जेवढेही पंतप्रधान लाभले ते सर्व माझ्यासाठी, आपल्यासाठी वंदनीय, पूजनीय आहेत. पण आत्ताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब खरोखर संविधान पदावरती असताना एवढे मोठे प्रयत्न केले आणि त्या महात्म्याने खरोखर मी त्यांना महात्मा म्हणतोय अगदी अगदी हृदयापासून. आणि मी तर असं म्हणेल की जे साधू संतांनी आतापर्यंत भगवान रामाची सेवा केली, करत आले आणि इथून पुढे करणार आहेत, असा निर्मळ मनाचा महात्मा, अतिशय रामभक्त, देशभक्त, साधू संतांच्या सदा सर्वदा सान्निध्यामध्ये राहून साधू संतांचे विचार श्रवण करणारा, ग्रहण करणारा आणि साधू संतांच्या विचारानं हा धर्म अभ्यास करून अध्यात्म करणारा हा पंतप्रधान आहे. आज श्रीराम शक्तीपीठाच्या माध्यमातून आज रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि हा मंगल दिवस साजरा करत असताना श्रीराम शक्तीपीठाच्या सर्व साधकांना, सर्व महाराष्ट्रीयन जे रामाचे भक्त आहेत, हनुमंतराचे भक्त आहेत आणि पूर्ण भारतीय, मी सर्व विश्वाला सांगू शकतो की आजचा जो पॉझिटिव्ह मेसेज आहे तर हा इतिहासाच्या पानामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. आणि मोदी साहेबाचे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत. या देशाला पंतप्रधान लाभणं मी तर असं म्हणेल आपल्या सगळ्यांचं अवभाग्य आहे. कित्येक वर्षे झालं, कारण रामाचं मंदिर व्हावं, राम मंदिरामध्ये बसावा, रामाचीच अयोध्या, हा भारत रामाचाच, हे विश्व रामाचंच. रामाच्या भारतामध्ये, रामाच्या अयोध्यामध्ये रामाचं मंदिर होत नव्हतं, ही खरोखर शोकांतिका होती. पण आज मोदी साहेबांनी जेवढेही कारसेवक होते, आपल्या प्राणाची आहुती देऊन, आपल्या छातीवरती बंदुकीच्या गोळ्या झेलून आपला प्राण त्याग त्या अयोध्या नगरीमध्ये त्या महापुरुषांनी केला. आणि कारसेवकाच्या माध्यमातून, साधू संतांच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून पूर्ण भारतीयांनीच नाही तर आज पूर्ण जगामध्ये रामाचा दिवस, प्राणप्रतिष्ठेचा साजरा होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे, कारण की या दिव्य भारताला फार राम भक्त लाभलेले आहेत, हनुमान भक्त लाभलेले, देशभक्त लाभलेले आहेत. कारण की रामाच्या मंदिरासाठी पूर्ण भारताचं योगदान आहे, एका माणसाचं योगदान नाहीये. जरी मी 5-7 लोकांची नावं घेतली असतील महापुरुषांचे,
सगळ्यांचे नावं मी नाही घेऊ शकणार, कारण की सगळ्यांची नावं घेण्यासाठी मला कित्येक जन्म घ्यावा लागतील. भारतातला प्रत्येक राम भक्त, विदेशामध्ये राहणारे भारतीय, प्रत्येक रामाचे हनुमंतराचे भक्त आज या दिव्य प्रसंगाची वाट पाहत आहेत. आज कित्येक देशातून या दिव्य भारतामध्ये, रामाच्या अयोध्या नगरीमध्ये कोटी कोटी भक्त आहेत. देश फार मोठा आहे, भारत हा फार मोठा आहे. भारत देशाची संख्या खूप खूप आहे, कारण की आज सर्वांची मंगल दृष्टी, प्रेमाची दृष्टी, भक्तीची दृष्टी, ज्ञान वैराग्याची दृष्टी, सखोल अभ्यासाची दृष्टी, आध्यात्मिक दृष्टी अयोध्या नगरीकडे पाहत आहे. आज किती आनंद होतोय मला मी शब्दात वर्णन करू शकणार नाहीये, कारण की या देशाला इतका सुंदर, बलवान, तेजस्वी, ज्ञानपूर्ण, वैराग्यपूर्ण असा पंतप्रधान लाभला. ते महात्म्यापेक्षा कमी नाहीत. जरी देशाचे पंतप्रधान असतील, संविधानिक ते पद असेल, पण आपल्या सगळ्या गोष्टी त्यांनी भक्तिमय केल्या आणि कसल्याही प्रकारचा अभिमान न बाळगता आज रामाच्या पूजनासाठी आज देशाचे पंतप्रधान अयोध्या नगरीमध्ये आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे, कारण अध्यात्म हे प्रत्येक माणूस करू शकत नाहीये. कारण हे आध्यात्मिक स्वरूप दाखवणं, हे अध्यात्मपण दाखवणं एवढं सोपं नाहीये. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यांनी 11 दिवसाचं जे व्रत केलं, पूर्ण महात्म्यासारखं त्यांनी जीवन जगलं आणि आज त्या पूजेचे साक्षी आहेत. मी तर असं म्हणेल, माझ्या रामाला आणि माझ्या हनुमंतरायाला, 33 कोटी देवांना, 3.5 कोटी तीर्थांना, या दिव्य भारताला आणि देवाच्या सृष्टीला खूप आनंद होत असेल. आज या व्यासपीठाहून त्यांना खूप खूप शुभेच्छा. साधू या नात्याने कोटी कोटी आशीर्वाद. भगवान राम, हनुमंतराया, मोदी साहेबांची उत्तर प्रगती करो. जेवढेही महापुरुषांनी योगदान दिलं, त्या महापुरुषांना उदंड आयुष्य लाभो. ज्यांनी प्राणाची आहुती दिली, ते महात्मे कुठेही असतील तर माझ्या राम प्रभूंनी जाऊन त्यांच्या डोक्यावरती हात ठेवो. त्या शुद्ध महात्म्यांना, शुद्ध आत्म्यांना भगवान रामाने आज दर्शन देऊ, अशी हनुमंतराच्या चरणी, रामाच्या चरणी प्रार्थना करतो. आज खूप आनंद होतोय. आपलं श्रीराम शक्तिपीठ किती भाग्यवान आहे. आणि विशेष पाहणा, सर्व भगव वातावरण आहे. सकाळपासून श्रीराम शक्तिपीठामध्ये रांगोळीचा कार्यक्रम झाला, दीप प्रज्वलन, दीपाचा कार्यक्रम झाला. आज रात्रीला पूर्ण श्रीराम शक्तिपीठामध्ये दीप लावल्या जातील, रामाचं औक्षण केल्या जाईल आणि रामाचं मंदिर व्हावं ही सद्भावना जेवढ्याही भारतीयांची होती, त्यांच्यासाठी सगळ्यांचं औक्षण इथून केल्या जाईल. सर्वांचे ऋण व्यक्त केल्या जातील आणि मी तर असं म्हणेल, प्रत्येक महात्म्याचं इथून त्यांचा उच्चार करून त्यांचं पूजन केल्या जाईल. अतिशय आनंद वाटतोय, कारण की आपण सर्वांनी जर विचार केला तर या देशाला संविधान आहे. या देशाला संविधान आहे आणि आज प्रभू रामाची भक्ती करत असताना, प्राण प्रतिष्ठा करत असताना, त्या संविधानिक पदावरची सर्व मंडळी, सर्व महात्मे आज रामाच्या नगरीमध्ये आहेत. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे, संविधानाची ताकद किती मोठी आहे. संविधानाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. ज्या संविधानाची रचना ज्या महापुरुषाने, महामानवाने केली, आदरणीय, वंदनीय, विश्वभूषण, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या महापुरुषाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. मला असं सांगायचंय, आज जी सगळी सुव्यवस्था चाललेली आहे, आज मंगलमय श्रीरामाचा कार्यक्रम अयोध्यामध्ये चाललेला आहे, ही कोणाची शक्ती आहे याचे साक्षी प्रभू रामचंद्र आहेत. मी सर्व भारतीयांना
आणि सर्व देवाच्या सृष्टीला सांगू इच्छितो, राम प्रभूचा आशीर्वाद आहे, हनुमंतराचा आशीर्वाद आहे, साधू संतांची साधना आहे, साधू संतांची कृपा आहे, सर्व कारसेवकांचं श्रमदान आहे, योगदान आहे, आणि या सगळ्यांच्या योगदानामध्ये संविधानाचंही महान कार्य आहे. आज संविधानाची ताकद किती आहे हे आज आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणं फार गरजेचं आहे, आणि लक्षात आलंही असेल आणि लक्षात आपल्याला आणून घ्यावाही लागेल. कारण की आज या संविधानाची सुव्यवस्था आहे, भारतीय संविधानाची, आणि म्हणून आज हे मंगल प्रसंग घडून आणला. आणि कित्येक वर्षे माझ्या प्रभू रामाचं मंदिर व्हावं, आपल्या सर्व भारतीयांची, राम भक्ताची, हनुमान भक्ताची इच्छा होती. ती इच्छा मी तर असं म्हणेल संविधानाच्या माध्यमातून न्याय देवतेने केली. त्या न्याय देवतेच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आपण सर्वांनी आज महामानवाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं अतिशय वंदनीय, पूजनीय आहे, फार गरजेचं आहे. जर आज मी माझ्या मुखातून महामानवाचं नाव नसतं घेतलं तर मला असं वाटतं आजचा दिवस साजरा होणार नाहीये. कारण की संविधानाची जी न्याय व्यवस्था आहे, संविधानाची जी ताकद आहे, तर त्या संविधानाच्या ताकदीने आज प्रभू रामाचा मंदिराचा न्याय निवडा झाला. भारताचं संविधान म्हणजे परिपूर्ण मानवता, बंधुत्व, न्याय आणि समानते परिपूर्ण भरलेला आहे. आणि आज देशाचं संविधान आहे, तर माझ्या रामाच्या मंदिराला कोणी हात लावू शकत नाही, नमस्कार करू शकतात. कारण की संविधानाने त्याची सुरक्षा वाढवलेली आहे. कारण राम विश्वव्यापक आहे. रामाला माणसांनी सुरक्षा द्यावी, रामाचं रक्षण करावा, एवढा छोटा राम नाहीये. पण ज्या देशाला सुव्यवस्था आहे, ज्या देशाला संविधान आहे, ज्या देशाला आचारसंहिता आहे, ते देश नेहमीच मंगल कार्य करत असतो. आणि आज या संविधानाने सुवर्णाक्षरामध्ये, सुवर्णाच्या पानामध्ये सुवर्णाक्षराने या 22 तारखेला, 22 जानेवारीला टिपून ठेवावं. 22 जानेवारी 2024. एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. मला नेहमी आठवतं, कारण ज्यावेळेस आपल्या सर्वांचं हृदय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा जेव्हा त्यांच्या मुलाखती झाल्या आणि मुलाखतीमध्ये प्रश्न त्यांना राम मंदिराबद्दल विचारले गेले, तर त्यांच्या वाणीतून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या अभ्यासातून एकच आपल्याला दर्शन व्हायचं की हे देशभक्त आहेत, हे खरोखर हिंदू आहेत, रामाचे भक्त आहेत, देशाचे भक्त आहेत. आणि आतापर्यंत सर्वांनीच या देशाची सेवा केली. राम सर्वांच्या हृदयाचं मांगल्य आहे, राम सर्वांच्या हृदयात आहे, म्हणून आपण सर्व व्यवस्थित जीवन जगत आहात. म्हणून मला आजच्या दिवसाचं एवढंच आपल्याला सांगायचंय की आपला धर्म मानवतेचा आहे. श्रीराम शक्तीपीठ काय शिकवतो, गुरुदेव काय शिकवतात, तर प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे, जातीभेद नाही केला पाहिजे. तू लहान मी मोठा, तू श्रीमंत मी गरीब हे नाही केला पाहिजे, कोणामध्ये भेदाभेद नाही केला पाहिजे. श्रीराम शक्तीपीठ आज जर गुणा गोविंदानं राहत असेल तर श्रीराम शक्तीपीठाचा बोध मंत्र आहे, मुखी राम नामाचा उच्चार, सुखी या जीवनी तोडर. मुखामध्ये रामाचं नाव असेल तर प्रत्येक जीव सुखी आहे. आजची 22 तारीख सर्वांनी हृदयामध्ये करून ठेवावी. श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. सर्व साधू संत, सर्व महात्मे, सर्व अभ्यासक, सर्व भारतीय आणि प्रत्येक देशातून, प्रत्येक गावातून, प्रत्येक जिल्ह्यातून आज अयोध्या नगरीकडे सगळे जात आहेत. तर मी प्रभू रामाच्या चरणी, हनुमंतराच्या चरणी विनंती करेल, हे भगवान परमात्मा, जेवढेही प्राण प्रतिष्ठेला तुझ्या चरणी आलेले आहेत त्यांचं रक्षण कर, त्यांचा प्रवास सुखाचा होऊ दे, त्यांचं आरोग्य चांगलं असू दे. हे भगवान परमात्मा, त्यांची भक्ती स्वीकार कर. आणि अयोध्या नगरीमध्ये आज न्याय देवतेची स्थापना आहे. राम न्याय देवता आहे. रामाने, मर्यादा पुरुषोत्तमाने कोणावरही अन्याय केलेला नाही.
रामाच्या अयोध्यामध्ये कधीही कोणावर अन्याय झाला नाही. इतिहास फार मोठा आहे, आपण आत्ताच्या आहात. इतिहासामध्ये आपण जर वाचलं, इतिहासामध्ये जर आपण गेलात, आपण पाहिलं, तर त्या रामाप्रती आपल्याला आपोआप प्रेम निर्माण होतं. म्हणून आपण सर्वांनी, आपण सर्व राम भक्त आहात. कारण श्रीराम शक्तीपीठ, राम नामाचा उच्चार व्हावं, आणि म्हणून श्रीराम शक्तीपीठ गुरुदेवाने स्थापन केलं. हनुमंताने सतसत विवेक बुद्धी दिली, आणि म्हणून आपण सगळ्यांनी आज आनंद साजरा केला पाहिजे. सगळ्यांनी पुरणपोळीचं जेवण केलं पाहिजे, दीप लावले पाहिजे, मोठ्या माणसांचं औक्षण केलं पाहिजे, आज आई वडिलांचं पूजन केलं पाहिजे, आज गुरुवर्यांचं पूजन केलं पाहिजे, आपल्या इष्टदैवताचं पूजन केलं पाहिजे, आज गाईला चारा दिला पाहिजे, पशु पक्ष्यांना चारा दिला पाहिजे, पशु पक्ष्यांना अन्न दिलं पाहिजे. आणि मी तर असं म्हणेल, प्रत्येक नगरामध्ये नगर भोजन झालं पाहिजे. आजचा एवढा मंगल दिवस आहे, आणि आपण सगळ्यांनी निर्भय जीवन जगायचंय. कारण की जगाचा बाप राम आज अयोध्यामध्ये पूर्ण विश्वाचं रक्षण करण्यासाठी तो स्थापन होत आहे. साधू संत महात्मे आदरणीय देशाचे पंतप्रधान त्याची स्थापना करत आहेत. तर आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचे ऋण व्यक्त केले पाहिजे. आज देशाला एवढा सुंदर विद्वान महापुरुष पंतप्रधान लाभले, आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये एवढं मंगल कार्य होतंय, याच्यापेक्षा दुसरा आनंद काय आहे. या व्यासपीठावरून सर्वांचं खूप खूप अभिनंदन करेल. तुम्ही खूप छान श्रवण केलं. हनुमंतराकडे विनंती करेल, आपण सर्वांना भगवान हनुमंतरा सत्सत्विवेक बुद्धी देव, उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं तुमचं राहो. आणि तुम्ही आज माझ्या रामाकडे, माझ्या हनुमंतराकडे जे जे तुम्ही मागाल ते ते तुम्हाला प्राप्त हो. खूप आनंद वाटला. सर्वांना रामकृष्णारी. जय श्रीराम.